मुक्ता, तुझं पण अभिनंदन हा. आणि सागर, तुझं मात्र कौतुक करावं तेवढं थोडं रे बाबा. काकी प्लीज, आता अजून जास्त कौतुक नको प्लीज. अरे पुरे काय, बलात्कार झालेल्या मुलीबरोबर लग्न करणं ही काही सोपी गोष्ट आहे का बाळा? कमाल आहे तुझी. काय झालं? खरं बोलतेय मी. हो की नाही ग मुक्ता? सागर, अरे बेटा केवढं आहे तुझं धैर्य रे, केवढा मोठेपणा आहे हा. अरे मुक्तावर एवढा बलात्कार झाला होता तरी देखील तू तिच्याशी लग्न करायला तयार झालास. ग्रेट आहेस बाबा तू. अरे असं काय बघतोस माझ्याकडे? सागर, अरे देवा, तुला माहित नव्हतं की काय हे? काय मी पण ना, काय गय मुक्ता, झालं नेहमीप्रमाणे तुझा मनाचा कोतेपणा दाखवलास. जगाला तर फसवलंच, आमच्या सागरला देखील फसवलंस तू. बघ सागर, आता मी तुला सांगितलं म्हणून बरं झालं, पण तरी तू ग्रेटच बाबा. मुक्ता, जसे चांगल्या बातम्या लपून राहत नाहीत ना, तसेच वाईट बातम्या पण लपून राहत नाही. अरे काय ना सागर, हिच्यावर जेव्हा बलात्कार झाला तेव्हा ही ज्या डॉक्टरकडे जात होती ना, अजूनही ती त्याच डॉक्टरांकडे जाते. काय नाव? हा, डॉक्टर पाठक, बरोबर ना ग? शी इज अ व्हेरी गुड गाय, नाही का मुक्ता? हो. बरं जाऊ देते, पण मुक्ता बेटा तू काळजी घे स्वतःची. अगं आता आई होणार आहेस ना तू, काळजी तर घ्यायलाच पाहिजे. खरंच मुक्ता, गुणीच आहेस तू. खरं सांगू तुला, कितीतरी दिवसापासून ना मला तुझं खूप कौतुक करावं असं वाटत होतं बघ, पण कधी संधीच मिळाली नाही मला.
मुक्ता, सरदेसाईंची सून व्हायचं तुझं लहानपणापासूनचं स्वप्न नाही का ग? कसं छान पूर्ण केलंस. म्हणजे सागर काय किंवा आमचा राकेश काय. सरदेसाईंची सून होणं महत्वाचं. मग त्यासाठी तू तुझा लाजीरवाणा भूतकाळ लपवलास. आमच्या गरीब बिचाऱ्या सागरला फसवलंस. त्याला व्यवस्थित पटवलंस. आणि माझ्या शालिनी वहिनी काय, त्या बिचाऱ्या साध्याच आहेत. त्यांना काय कधीही कोणीही फसवू शकतं. वहिनी तुम्ही पण ना. मुक्ता, कौतुक काय माहितीये का, हे सगळं तू इतकं साळसूतपणे केलंस ना. म्हणजे एक आदर्श सूनबाईचा टॅग पण तू स्वतःला लावून घेतलास. बस मेघना, आपल्याला ज्या गोष्टींबद्दल काही माहिती नाही त्याबद्दल माणसांनी बोलू नये. आणि माझ्या मुलीबद्दल तर मी तुला कधीच बोलू देणार नाही. चल मुक्ते, थांबाता येते. झालं तुझं बोलून मेघना? आता मी काय बोलते ते ऐक. लग्नाआधी मुक्तावर बलात्कार झाला याची आम्हाला कल्पना होती. माँसाहेबांना सुद्धा ताई आत्यांनी आम्हाला सर्व कल्पना दिली होती. सुदैवाने आम्ही तुझ्यासारखे नाही आहोत. मुक्ताच्या बाबतीत जे काही घडलं तो दुर्दैवी अपघात होता हे आम्हाला पटलं. आणि मुक्ताने मान खाली घालावी असं काहीही घडलेलं नाही. मान खाली घालायची असेल तर बलात्कार केलेल्या पुरुषांनी घालायला. माणुसकीच्या या गोष्टी तुला कळणार नाहीत मेघना. आणि त्या तुला कळाव्यात अशी तुझ्याकडून अपेक्षाही नाही. मुक्ता,
सागर, एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला तर दुसऱ्या स्त्रीने तिला आधार द्यायचा का तिच्या आबरूचे धिंडवडे काढायचे? आज तू मुक्ताचा नाही, सगळ्या स्त्री जातीचा अपमान केलायस मेघना. मा नेहमी म्हणायची, एखाद्याचं भलं करता येत नसेल ना तर निदान वाईट तरी करू नये. निष्पाप जीवाचे तळतळाट सगळ्यांना भोगावे लागतात. आणि ती वेळ वैर्यावरही येऊ नये मेघना. आता चल सागर. अरे वा वा. ओहो मुक्ता. काय एकदम बाबांची आठवण आली का? हा काय कशी काय पार्टी? मुक्ते तुला काय ग दमलीस काय? काय ग ते काय झालं? काय झालं ग? कशी आली पार्टी? पार्टी ना छान झाली की साजरी. म्हणजे मुक्ताच्या आयुष्यातली जी गोष्ट आपण लपवायला बघत होतो ती मेघनाला आधीच ठाऊक होती. तिला फक्त संधी हवी होती आणि ती तिला बरोबर मिळाली दिवाकरच्या वाढदिवसाने. आज सगळ्यांच्या समोर तिने मुक्ताला नाही नाही ते बोलली रे. तिला सरदेसाईच्या घरात ही असली सूज सागरची फसवणूक झाली आहे. सागर काय बोलणार बिचारा. शॉक लागल्यासारखा गप्प होता नुसता. शेवटी शालिनी वहिनी पुढे झाल्या, त्यांनी सांभाळलं सगळं.
त्या म्हणाल्या मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. सगळं मुक्ताला का भोगायला लागतं मला काही कळत नाही. त्याची काहीच चूक नसताना. शेवटी ज्याची भीती होती ते घडलंच. माझा खोटेपणा उघडकीस आलाच. सगळ्यांना कळलं. सागरला काय वाटलं असेल? काकूंनी माझी बाजू घेतली खरी, सावरायचा पण प्रयत्न केला, पण मी सागरला फसवलंच आहे. मी त्याला खरी गोष्ट सांगितली नाही, इतक्या दिवसात सांगितली नाही. मी त्याच्या प्रेमाचा अपमान केलाय. आय एम सॉरी सागर. माझ्यामुळे आज तुला ऐकून घ्यावं लागलं. तुझ्या नावाला, तुझ्या चांगुलपणाला माझ्यामुळे आज डाग लागलाय. आता कुठल्या तोंडाने मी तुझी माफी मागू? आणि तू मला माफ करशील अशी अपेक्षा तरी कशी बाळगू? संपलंय सगळं. माझ्यासाठी तरी सगळं संपलंय. I don't deserve you, Sagar. I really don't. खरं म्हणजे मेघनाने निमंत्रण दिलं ना तेव्हाच आपल्या लक्षात यायला हवं. भाऊजींचा वाढदिवस हे केवळ निमित्त होतं. मेघनाने बरोबर संधी साधली. पण का वागते मेघना अशी? शालिनी, तुम्हाला हे सगळं माहिती होतं ना? माहिती होतं ना? तिकडे सांगितलं तुम्ही की ताई आत्याने तुम्हाला सांगितलं. मासाहेबांना पण माहिती होतं. मग आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही? का नाही सांगितलं शालिनी? त्याची गरजच नाही वाटली. नाही, त्यावेळेला मला जे सुचलं, जे योग्य वाटलं ते मी बोलत गेले. मुक्ताची अवस्था मला बघवत नव्हती. आणि सागर, तो तर काहीच बोलला नाही. सागर काय बोलणार आहे? तो काय बोलणार? त्याची केवढी फसवणूक झाली आहे. नाही शालिनी, हे बरोबर नाहीये.